प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाब. प्रियकर आणि प्रेयसी आपल्या खास व्हॅलेंटाईनला खुश करण्यासाठी छानशा गिफ्ट बरोबरच वेगवेगळ्या रंगाचे गुलाबही भेट देतात. त्यामुळे या दिवशी गुलाबाला मोठं महत्त्व असतं. कोल्हापुरातल्या कोंडिग्रे इथल्या गुलाबांच्या फुलांना देश विदेशात मोठी मागणी आहे. शिरोळ तालुक्यातलं कोंडिग्रे गाव गुलाबांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दर्जेदार गुलाबांच्या उत्पादनामुळे इथल्या या फुलांना संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं दरवर्षी मोठ्या प्रमाणात गुलाबाची फुलं विदेशात पाठवली जातात. यंदाही तब्बल 14 लाख गुलाबांची मागणी गणपतराव पाटील यांच्या ग्रीन हाऊसला मिळाली आहे. त्यापैकी 8 लाख गुलाब जपान, हॉलंड, स्वीडन, दुबई या देशात पाठवण्यात आली आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं औषधं मारणं, खतं देणं, पाणी देणं आणि नियोजनबद्ध काम करून 14 लाख फुलं काढण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्न केला आणि त्या दृष्टीतनं 26 जानेवारीपासून आम्ही फुलं काढायला सुरू केलं आणि आज अखेर आम्ही 14 लाख फुलांचं टार्गेट गाठलेलं आहे. व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणात गुलाबांची खरेदी करतात. त्यामुळे गुलाबांना मोठी मागणी असते. देशांतर्गत बाजारपेठेतही गणपतराव पाटील यांच्या ग्रीन हाऊस मधील गुलाबांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. बाकीची जी राहिलेली 6 लाख फुलं आहेत ते आमच्या देशामध्ये पाठवण्याच्या दिशेनं प्रयत्न करतोय. ते देखील व्हॅलेंटाईन डेच्या दृष्टीनं दिल्ली असो, हैदराबाद असो, पुणे असो, मुंबई असो किंवा आमच्या आसपासच्या जवळच्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा असो अशा ठिकाणी दृष्टीनं पाठवण्याच्या दिशेनं आमचे प्रयत्न चांगल्या पद्धतीनं आहे. तब्बल 103 एकरात ग्रीन हाऊस उभारून त्यातल्या 32 एकर परिसरात विविध जातींच्या गुलाबांचं उत्पादन घेतलं जातं. यात बिग बी, फर्स्ट एड, अप्पर क्लास, गाला या जातींच्या फुलांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असणारे हे गुलाब अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलवण्यात आलेत. असे टवटवीत गुलाब प्रेमीजनांच्या प्रेमातही गुलाबी रंगांची उधळण करतात. हेच खरं. झी24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.